तर महिला आयोगाच्या निधीवरून सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाले। महिला निधी आयोगाबाबत मेघना बोर्डीकरांना सवाल उपस्थित केले। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यानंतर मध्यस्थी केली, तर जयंत पाटील हे सुद्धा मुनगंटीवारांच्या बाजूने उभे राहिले। मंत्रालयामध्ये काही अधिकारी बुद्धिमान आहे आणि इतर ठिकाणचे अधिकारी बुद्धिमान नाही असा काही नियम आहे का? अध्यक्ष महाराज, तोच आयएस जिल्हाधिकारी मंत्रालयात सचिव म्हणून येतो। जिल्हाधिकारी असताना प्रश्नचिन्ह आणि सचिव झाल्याबरोबर प्रचंड बुद्धी वाढते का? जे जनरल नॉलेज मला आहे ते -9 + 5 म्हणजे 5व्या वर्षीपर्यंत मनुष्याच्या बुद्धीचा किती जीबी असेल तो 5व्या वर्षीपर्यंत 90% ठरते, नंतर बुद्धी वाढत नाही। 2023-24 मध्ये आपण 15 कोटी आयोगांनी मागणी केली तेवढी त्यांना वितरित केलेली आहे। 24 दरवर्षी वाढून दिलेला आहे आणि महिला आयोगासाठी कधीच निधीची कमतरता होत नाही। जेवढी मागणी केली तेवढी मागणीची पूर्तता होत आहे आणि आता सुद्धा 2026-27 साठी आपण 18 कोटी 35 लाखाची आयोगाने मागणी केलेली तेवढी पूर्तता केलेली आहे। मला वाटतं समाधानकारक उत्तर दिलंय। आपला प्रश्न होता की आउटले किती आहे, ऐका तर खरं, आउटले किती आहे तुम्ही विचारलं। आउटले त्यांनी ठीक आहे, त्यापैकी त्यांनी पण स्पष्ट उत्तर दिलंय, जशी मागणी महिला आयोगाकडनं येते तसं आम्ही वितरित करतो। आउटले कधी तयार होतो? मागणी आली की आउटले तयार होतो। बरोबर। आता मंत्री महोदय मगाचपासून उत्तर देत आहेत की मागणी केली तर आम्ही पैसे देतो, हे टोटली रॉंग आहे। मंत्री महोदय चुकीचं उत्तर देत आहेत। आउटले मागणी केल्यामुळे झाला, आउटलेला मंजुरी दिल्यानंतर रिलीज किती केला हा माननीय मुनगंटीवार साहेबांचा प्रश्न आहे। जयंत पाटील साहेब, मी आकडे सांगतो, आपल्याला आकडे सांगतो।